दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते. ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास. निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी ठाकरे बंधू एकत्र पोहोचले. व्हीव्हीपॅट उपलब्ध नसल्याने बॅलेटवर निवडणुका घ्या. शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी. सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत. राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. आंदोलनाआधीच मवियात मतमतांतरे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी. यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका. महसूल मंत्री बावनकुळेंचा मवियाला टोला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरांना जामीन मंजूर. कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर. राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले. शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका. पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं. राम शिंदेंच्या आरोपानंतर रोहित पवारांचा पलटवार. अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला. अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न. पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. वैभव खेडेकर अखेर भाजपवासी. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. स्वाती पाचुनकर यांचा भाजपात प्रवेश. पाचुनकरांवर रांजणगावातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप. पाचुनकर माजी जिल्हा परिषद सदस्य. संग्राम जगतापांनी वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. नोटीशीवर बैठकीत चर्चा झाली. संग्राम जगताप यांची माहिती. फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न. मुंबईत अज्ञातांकडून फलकबाजी. फलकावर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा. ओंकार हत्ती मडोरा गावातच ठाण मांडून. हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प. दिवाळीआधी सुटकेचा निश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 बोनस. आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार. ईपीएफओचा नवा निर्णय. कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना निमंत्रण. 2 नोव्हेंबरला कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त होणार महापूजा. पुण्यातील डेक्कन चौपाटीवर 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी. राड्यात 1 जण गंभीर जखमी. चौपाटीवर दारू पिण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. चांदीचा भाव 1,80,000 रुपये प्रति किलो. जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीत वाढ. बीडच्या केज शहरातील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. कोरडेवाडीतील साठवण तलावाच्या मंजुरीसाठी शहरात आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. वर्सोवा पूल ते वसई फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी. कल्याणमध्ये रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचे हाल. काँग्रेस पदाधिकारी शकील खान यांचं उपोषण सुरू. आणि जागतिक मंदीचा मिठाई उद्योगावर परिणाम. सणासुदीच्या काळात मिठाई महाग.